हॅलो स्टुडंट्स, आज आपण राज्यशास्त्र विषय पाहणार आहोत. पहिला धडा, महायुद्ध तर राजकीय घडामोडी. चला थोडी उजळणी करूया. ठीक आहे. या मागील इयत्तांच्या नागरिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमधून आपण स्थानिक शासनसंस्था, भारताचं संविधान आणि आपल्या देशातील राज्यपद्धती किंवा शासनाची रचना यांचा अभ्यास केला. या इयत्तेत आपण आता भारताचे जगाशी असणारे संबंध पाहणार आहोत. भूगोलाच्या अभ्यासातून तुम्हाला जगाची भौगोलिक रचना समजली असणारच आहे. इतिहासाच्या अभ्यासातून ऐतिहासिक काळातील जागतिक घडामोडी समजल्या. राज्यशास्त्राच्या अभ्यासातून आपण आता भारताचे जगाशी असणारे संबंध आणि महत्त्वाच्या जागतिक समस्या समजून घ्यायच्या आहेत. तर आपण धड्यात काय पाहणार आहोत किंवा या राज्यशास्त्र विषयात काय पाहणार आहोत त्यांनी थोडक्यात इथे सांगितलं. आपण सर्वजण वेगवेगळ्या कारणांसाठी, सोयीसुविधांसाठी समाजातील व्यक्ती, संस्था व संघटनांवर अवलंबून असतो. आपले सामाजिक जीवन परस्परावलंबी असते व त्यात परस्पर सहकार्य खूप महत्त्वाचे असते. हे आपण पाहिलं आहे. हे जसे व्यक्ती आणि समाजाबाबत आहे तसेच ते विविध राष्ट्रांबाबतही आहेच. भारताप्रमाणे जगात अनेक स्वतंत्र देश आहेत. त्यांच्यात सातत्याने काही देवाणघेवाण चाललेली असतेच. प्रत्येक देशात काही ना काही देवाणघेवाण चालते, व्यवहार होत असतात. ही स्वतंत्र राज्ये परस्परांशी करारही करत असतात. या सर्व स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते. तिला आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणतो. या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची काही वैशिष्ट्ये आपण पुढे जाणून घेणार आहोत. पहिला मुद्दा, परस्परावलंबन. जगातले सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी एकमेकांवर अवलंबून असतात. राष्ट्र किती मोठं आहे, समृद्ध आहे किंवा विकसित आहे, ते कधीच सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असतं असं नाही. सगळ्या गोष्टी त्या राष्ट्रात अवेलेबल असतीलच, उपलब्ध असतीलच असं नाही. मोठ्या राष्ट्रांनाही अन्य त्यांच्यासारख्याच मोठ्या आणि छोट्या राष्ट्रांवर अवलंबून राहावं लागतं काही गोष्टींसाठी. म्हणून परस्परावलंबन म्हणजे एकमेकांवर अवलंबून असणं हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं म्हणजे आजच्या जागतिक व्यवस्थेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. आता परराष्ट्र धोरणांच्या आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दल. प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारांसाठी त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करावेत याबाबत एक धोरण ठरवतात. प्रत्येक राष्ट्राचं एक धोरण आहे. जसं भारताचं एक धोरण असणारच आहे. अंतर्गत व्यवहार कसे करावेत, इतर राष्ट्रांचे व्यवहार कसे करावेत याचं धोरण. याच धोरणाला परराष्ट्र धोरण असं म्हणतात. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आपण अधिक विस्ताराने पुढील प्रकरणात अभ्यास करणार आहे. ओके. या धड्यात आपण इतर माहिती घेणार आहोत ना, म्हणून परराष्ट्र धोरणाची माहिती पुढच्या धड्यामध्ये आपल्याला घ्यावी लागेल. ओके. आता पुढे बघूया पार्श्वभूमी. आपण आज ज्या जगात राहत आहोत ते अनेक घडामोडींमधून आकाराला आलेलं आहे. म्हणूनच आपले जग, आजचे जग समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात सुद्धा जावं लागेल. मागच्या शतकामध्ये 2 महायुद्ध झाल्याचे आपणास माहिती आहे. ही 2 महायुद्धे मागच्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या घटना होत्या. त्यांच्यामुळेच जग बदलले, जगात नवीन प्रवाह आले, विचार आला. महायुद्धांमुळे आणखीन काय काय झालं असेल आपण इथून समजून घेऊया. 2 महायुद्धांमधलं पहिलं महायुद्ध 1914 ते 1918 या कालावधीत पहिलं महायुद्ध झालं. युरोप खंडातील महत्त्वाचे देश या युद्धामध्ये सामील होते. एकूण आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक व्यवस्थेत युरोपला या काळात फार महत्त्व होतं. पहिल्या महायुद्धामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी सुद्धा झाली. युद्धात सहभागी झालेल्या राष्ट्रांना खूप आर्थिक नुकसान झालं. युद्धात सहभागी नसलेल्यांनाही युद्धाची झळ झाली. जिंकलेल्या आणि हरलेल्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोलमडून पडल्या. पहिल्या महायुद्धातील सहभागी राष्ट्र कोणती होती? मित्र राष्ट्र होती ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका. आणि मध्यगत राष्ट्र होती जर्मन, ऑस्ट्रिया, हंगेरी, ऑटोमन साम्राज्य, बल्गेरिया. अशा प्रकारचं युद्ध होऊ नये त्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी असे सगळ्या राष्ट्रांना वाटू लागलं. त्यातून राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी चर्चा व वाटाघाटी करण्याचं ते एक महत्त्वाचं व्यासपीठ सुद्धा बनलं.
युद्ध टाळणे हा राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी मानण्यात आली. पहिले महायुद्ध संपल्यानंतर युरोपमध्ये व युरोपबाहेर अनेक महत्त्वाचे बदल घडून आले. उदाहरणार्थ, युरोपमधील पूर्वीची साम्राज्य कोसळली व त्यातून नवीन राष्ट्र बनली गेली. युरोपमधील अनेक देशांच्या आफ्रिका आणि आशिया खंडात वसाहती होत्या. या वसाहतींमध्ये स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरू झाल्या. युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाला या चळवळींनी मोठ्या प्रमाणावर आव्हान दिला. पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण झाला, परंतु राष्ट्रसंघाला युद्ध थांबवण्यात यश आलंच नाही. जर्मनी, इटली, स्पेन इत्यादी देशांमध्ये तर हुकुमशाही राजवटी अस्तित्वात आल्या आणि या सर्व घडामोडींची परिणती म्हणून दुसरं महायुद्ध सुद्धा झालं. आता दुसरे महायुद्धाबद्दल माहिती घ्यायची आहे. 1939 ते 1945 या कालावधीत दुसरं महायुद्ध झालं. पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरं महायुद्ध अधिक संहारक होतं. पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत ते अधिक व्यापक, अधिक मोठं होतं, परंतु या युद्धात अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. युद्धात सहभागी असलेल्या काय ते नकाशा आपल्याला दिलेला आहे. प्रमुख देश आधी कसे होते ते आपल्याला इथे सांगितलं. राष्ट्रांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळलं. दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी राष्ट्र होती. कोणती होती बघा? मित्र राष्ट्रे कोणती होती? ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत युनियन, चीन, अमेरिका. अक्षराष्ट्रे जर्मनी, जपान आणि इटली. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचा महत्त्वाचा सहभाग होता. अमेरिकेने अणुबॉम्बची निर्मिती केली. युद्ध संपवण्यासाठी जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवर अनुक्रमे 6 ऑगस्ट व 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले. युरोपमध्ये जर्मनीच्या पराभवानंतर व आशियामध्ये जपानच्या पराभवानंतर दुसरं महायुद्ध संपलं. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जागतिक पातळीवर ज्या अनेक घडामोडी झाल्या त्यातील एक महत्त्वाची घटना म्हणजे शीतयुद्धाची सुरुवात. 1945 ते 1991 हा प्रदीर्घ काळ शीतयुद्धाने व्यापला होता. या काळातील काही बदलांचा आता आपण आढावा घेऊ. शीतयुद्ध. दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत युनियन युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक बनले. त्यांच्यातील सहकार्याची जागा स्पर्धेने घेतली. या स्पर्धेने जागतिक राजकारणाचा 40 ते 45 वर्षांचा कालखंड व्यापला. या दोन्ही देशांमध्ये उघड युद्ध झाले नाही, परंतु युद्धाचा बडका कधीही उडू शकेल असा तणाव त्यांच्यामध्ये झाला होता. त्यांच्यामध्ये संबंध पण असे झाले होते की कधीही युद्ध होऊ शकतं त्यांच्यामध्ये. प्रत्यक्ष युद्ध नाही, पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीचं वर्णन शीतयुद्ध या संज्ञेद्वारे केले जाते. या काळात अमेरिका तर महासत्ता होतीच, पण सोव्हिएत युनियननेही अण्वस्त्रांची निर्मिती करून आपलं लष्करी सामर्थ्य वाढवून महासत्ता बनण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सगळ्यात मोठं राष्ट्र बनण्याचा प्रयत्न केला. अमेरिका व सोव्हिएत युनियन या 2 महासत्तांमधील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्रस्पर्धा, विचारप्रणालीतील भेद, परस्परांना काटशह देण्याची वृत्ती या सर्व बाबींमुळेच शीतयुद्ध सुरू झाले. शीतयुद्धाचे परिणाम. लष्करी संघटनांची निर्मिती. शीतयुद्ध काळात दोन्ही महासत्तांनी लष्करी संघटना निर्माण केल्या. त्यात सामील होणाऱ्या राष्ट्रांच्या संरक्षणाची जबाबदारी त्या महासत्तांनी घेतली. नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही अमेरिकेच्या प्रभुत्वाखाली लष्करी संघटना होती, तर वॉर्सा करार ही सोव्हिएत युनियनच्या प्रभुत्वाखाली लष्करी संघटना होती. जगाचे द्विध्रुवीकरण. शीतयुद्ध काळात जगातील बहुतेक देश 2 महासत्तांच्या गटात सामील झाले होते. राष्ट्रांची अशी 2 गटांमध्ये विभागणी होणं त्यालाच म्हणतात द्विध्रुवीकरण. म्हणजे काही राष्ट्र अमेरिकेला पाठिंबा देणारी होती, काही राष्ट्र सोव्हिएत युनियनला पाठिंबा देणारी होती आणि त्याच्यामुळे द्विध्रुवीकरण झालं. शीतयुद्धाचा आवाका मोठा झाला. तणावाचं क्षेत्र व्यापक बनलं. हे माहिती आहे का? हे तुम्ही नंतर वाचून घेणार आहात. ठीक आहे. शस्त्रास्त्र स्पर्धा बघूया आपण. महासत्ता एकमेकांना काटशह देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची निर्मिती करू लागले.
अधिकाधिक संहारक शस्त्रे बनवण्याच्या संदर्भात व त्यास लागणारे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. परंतु शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे जागतिक शांतता धोक्यात येईल याची जाणीव दोन्ही महासत्तांना झाल्यामुळे शस्त्रास्त्र नियंत्रणाचे आणि निशस्त्रीकरणाचे प्रयत्न याच काळात झाले. प्रादेशिक संघटनांची निर्मिती. महासत्तांच्या स्पर्धेत विकसनशील राष्ट्रांनी परस्परांना मदत करण्यासाठी आपापल्या प्रादेशिक पातळ्यांवर संघटना निर्माण केल्या. त्यांना आर्थिक विकास महत्त्वाचा वाटत होता. युरोपमधील देशांनी युरोपीय आर्थिक संघ निर्माण केला, तर आग्नेय आशियाई देशांनी सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स इत्यादी आसियन संघटना निर्माण केली. अलिप्ततावाद. शीतयुद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळात एकीकडे जगाचे द्विध्रुवीकरण झालंच होतं, पण त्यावर असे काही देश होते ज्यांनी ना अमेरिकेला पाठिंबा दिला ना सोव्हिएत युनियनला. ते संपूर्णपणे या महासत्तांच्या स्पर्धेतून वेगळे होते, अलिप्त होते. आणि हे अलिप्त राहण्याचं जे धोरण त्यांनी स्वीकारलं त्यालाच अलिप्ततावाद असं म्हटलं गेलं. अलिप्ततावाद ही शीतयुद्ध काळातील एक महत्त्वाची चळवळ होती. आता पुढे अलिप्ततावादी चळवळ. दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया व आफ्रिका खंडातील नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांनी अलिप्ततेच्या विचाराला पाठिंबा दिला व ती एक महत्त्वपूर्ण चळवळ बनली. भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लावियाचे अध्यक्ष मार्शल टिटो, इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अहमद सुकार्नो आणि घानाचे प्रधानमंत्री क्वामे नक्रुमा यांच्या नेतृत्वाखाली या चळवळीची सुरुवात झाली सन 1961 पासून. अलिप्ततावादी चळवळीचे मूल्यमापन. अलिप्ततावादी चळवळीने वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि वंशवाद याला विरोध केला आहे. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यास व या चळवळीने प्रोत्साहन दिले आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली भारताने या चळवळीचं नेतृत्व केलं. नंतरच्या काळातही या चळवळीला भारताने सक्रिय पाठिंबा दिला आहे. शीतयुद्ध संपुष्टात आले तरीही या चळवळीचे महत्त्व कमी झाले नाही. मानवतावाद, जागतिक शांतता व समानता या शाश्वत मूल्यांवर अलिप्ततावादी चळवळ आधारलेली आहे. या चळवळीने अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र येण्यास प्रेरित केले. म्हणजे अल्पविकसित जे कमी विकसित राष्ट्र होती ती या चळवळीमुळे एकत्र आली आणि प्रेरित झाली. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्याच्या या चळवळीने प्रोत्साहन दिले. निशस्त्रीकरण, मानवी हक्कांचं संवर्धन यांबाबत आग्रही भूमिका घेतानाच अलिप्ततावादी चळवळीने गरीब आणि अविकसित राष्ट्रांच्या समस्या ठामपणे मांडल्या. एका नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची NIEO मागणी या चळवळीने केली. थोडक्यात सांगायचं झालं तर शीतयुद्ध संपले असले तरीही अलिप्ततावादी चळवळीचे महत्त्व कमी झालेले नाही आहे. या चळवळीने अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र येण्यास प्रेरित केलं. या चळवळीने आर्थिक आणि सामाजिक बदलांचे अनेक प्रवाह आंतरराष्ट्रीय राजकारणात आणले. या राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय राजकारणात सन्मानाने उभे राहण्याचा एक नवा विश्वास दिला गेला. शीतयुद्धाचे अखेर. 1945 पासून जागतिक राजकारणात प्रभावी असलेले शीतयुद्ध नंतर संपुष्टात आले, संपले गेले. शीतयुद्धाची अखेर ही एक मागील शतकाच्या शेवटी झालेली अत्यंत महत्त्वाची घटना होती. शीतयुद्धाची अखेर होण्यास अनेक बाबी कारणीभूत होत्या. उदाहरणार्थ, सोव्हिएत युनियनने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले. राज्याचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल केले. सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी पेरेस्ट्रोइका म्हणजे पुनर्रचना आणि ग्लासनोस्त म्हणजे खुलेपणा ही धोरणं अंमलात आणली. या धोरणांमुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले. राजकीय व आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडून आले. म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली, त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. पूर्व युरोपमधील सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखाली देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गांचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या. सोव्हिएत युनियनचे विघटन झाले व त्यातून अनेक नवीन छोटी छोटी स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली. रशिया हा सोव्हिएत युनियनमधील सर्वात मोठा देश होता. आता शीतयुद्धानंतरचं जग कसं होतं हे आपण या मुद्द्यातून पाहणार आहोत. सोव्हिएत युनियनच्या विघटनाबरोबरच शीतयुद्ध संपलं. एकेकाळच्या या महासत्तेचं विघटन झाल्याने जागतिक राजकारणात महत्त्वाचे बदल घडून आले. उदाहरणार्थ, जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली.
राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झालं. भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती यांचा जगभर प्रसार झाला. लोकांमधील विचार कल्पनांचीही देवाणघेवाण झाली. सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधांना प्राधान्य देण्याचं ठरवलं. अन्य राष्ट्रांना मदत करण्याची कल्पना मागे पडली. त्याऐवजी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊ लागले. म्हणजे पूर्वी आपल्या विरोधातील एखाद्या देशाला शत्रू राष्ट्र म्हणून संबोधण्याऐवजी स्पर्धक राष्ट्र म्हणणं अशी संकल्पना पुढे आली. संयुक्त राष्ट्रे या संघटनेच्या जबाबदारीत वाढ झाली. जागतिक शांतता व सुरक्षा टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस प्रयत्न करावे लागत आहेत. पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तीचा सामना या बाबींना जागतिक स्वरूप प्राप्त झाले. जागतिकीकरण म्हणजे काय? शीतयुद्धानंतर व्यापार व आर्थिक संबंधांमध्ये खुलेपणा आला. यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि माहितीचे जगभर संचरण होऊ लागले. जगभरच्या लोकांमध्ये विचार, कल्पनांची देवाणघेवाण वाढली. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीने जगातल्या घटना व घडामोडी सर्वत्र कळू लागल्या. देशांच्या सीमारेषांना पूर्वी इतके महत्त्व राहिले नाही. या सर्व प्रक्रियांना जागतिकीकरण असं म्हणतात. जागतिकीकरणाचे जसे काही फायदे झाले आहेत तसेच काही तोटे पण झालेले आहेत. उदाहरणार्थ, विविध राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था परस्परांशी जोडल्या गेल्याने व्यापार वाढला, आर्थिक एकत्रीकरण वाढलं, बाजारपेठांमध्ये मुबलकता आली. पण त्याचबरोबर गरीब व श्रीमंत राष्ट्रामधील दरी कमी झाली नाही. गरीब राष्ट्र गरीबच राहिली, श्रीमंत आणखीन श्रीमंत होऊ लागली. या प्रकरणात आपण 1945 पासूनच्या जागतिक घडामोडींचा अभ्यास केला. शीतयुद्धकालीन जग, त्यातील शस्त्रास्त्र स्पर्धा व निशस्त्रीकरणाचे प्रयत्न समजून घेतले. जागतिकीकरणाचा अर्थही अभ्यासला. पुढील प्रकरणात आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करणार आहोत. इथे हा धडा संपलेला आहे. मला सगळे मुद्दे समजले की नाही मला नक्कीच सांगा.